नमस्कार, श्री स्वामी समर्थ. खूप खूप स्वागत आहे तुमचं लिव्ह विथ शिवानी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण खूप दिवसांनी भेटतो आहे आणि आज आहे स्पेशल डे. ते म्हणजे माझे खूप क्लोज फ्रेंड्स म्हणता येईल आणि दीदी आणि दादा पण म्हणता येईल. आणि म्हणजेच निकिता दीदी आणि भूषण दादा या दोघांचं आहे 12 तारखेला लग्न. तर त्यांचं आपण आज करणार आहोत केळवण आणि हे केळवण असणार आहे सरप्राईज केळवण असणार आहे. म्हणजे त्यांना माहिती नाही आहे, ते येणार आहे पत्रिका द्यायला. पण मी अचानक प्लॅन केला की मस्त सरप्राईज देऊया आणि त्यांना आपण केळवण पण करून टाकूया. तर चला पुढे दाखवतो आपण आपली कशी मजेशीर व्लॉग होत आहे ते. तर मी डेकोरेशनची थोडीफार आयडिया यूट्यूबवरून घेतली होती, यूट्यूबला बघून. तर त्यानुसार मी आता ते केळीच्या पानावरती निकिता दीदी आणि भूषण दादा या दोघांचं नाव लिहून घेतलं. तर मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते, बट प्लीज हसू नका, थोडंसं माझं अक्षर खराब आहे. पण मी थोडंसं ट्राय केलं आहे कसं बनवायचं ते. तर चला तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने मी दाखवते मी कसं लिहून घेतलं आहे ते. तर चला आता फायनली ते पानावरचं नाव वगैरे लिहून झालं आहे. आता पुढची एक रेसिपी बनवणार आहे छोटीशी. ते म्हणजे डॅल्गोनो कॉफी ट्राय करूया. त्यांच्यासाठी काहीतरी वेगळं असं, म्हणजे ते कोल्ड्रिंक्स आणि बाकी सगळ्या गोष्टी ज्यूस येते ते तर नेहमीच पितो आपण. डॅल्गोनो थोडीशी मला ट्राय पण करायची होती. तर म्हटलं की ते आता हे निमित्त भेटलं छान असं, तर ह्या निमित्ताने आपण बनवूया. चला तर दाखवते मी आता कशी बनवते ते. डॅल्गोनो कॉफीसाठी सगळ्यात आधी घेणार आहोत आपण कॉफी पावडर. कॉफी पावडर घेतली, त्यानंतर त्यामध्ये अंदाजे थोडीफार साखर घालायची आहे. आणि त्यामध्ये थोडंसं हलकंसं पाणी टाकायचं आहे. आणि माझ्याकडे हा मिक्सर आहे मिक्स करण्यासाठी, तर मी त्याच्याने करते. आणि तुमच्याकडे हे जर नसेल तर तुम्ही चमच्याने सुद्धा करू शकता मिक्स. हे बघा, तुम्ही बघू शकता आपण जेव्हा घेतलं तेव्हा हे केवढंसं होतं आणि आता हे फेटून 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 केवढं झालं. जेवढं फेटणार तेवढं हे अजून जास्त बनणार.
आता मी अजून करेन, अजून वाढणार आहे थोडंसं. तर आता हे रेडी झालेलं आहे. मला थोड्या वेळाने आपण कॉफी तयार करूया. तर चला थोड्या वेळाने परत आपण भेटूया. पुढे दाखवते अजून काय काय होणार आहे काय नाही सगळं बघण्यासाठी कंटिन्यू हा व्लॉग बघा आणि आमच्या सोबत राहा. आणि हा चॅनलला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला थोड्या वेळात भेटूयाच. तर इथे केळवणसाठी मम्मी खास बनवते भूषण दादा आणि निकिता दीदीसाठी सँडविच स्पेशल. या सँडविच खायला या. चला तर पुढे दाखवतो आम्ही कसं साधा सँडविच बनवणार आहे मम्मी की टोस्टवालं. टोस्ट सँडविच. ओके टोस्ट सँडविच. तर दाखवते तुम्हाला पण पुढे कसं करतोय आपण ते. वेलकम. मस्त एकदम कसं वाटलं झालं अचानक भयानक. तुला ते नाही तू फक्त बघितलंस तरी झालं. आणि ते मी बनवलंय कसं बनलंय ते पण सांगा ठीक आहे. तू बनवलंय हां सगळं भाऊ खातोय का माझं टोमॅटो सॉस पासून सगळं. निघालो तो डायरेक्ट रात्री 8 वाजता घरी आलो. घेऊन जात जा. आरामात आरामात काय गाडी. मग नंतरचा प्लॅनिंग कुठला आहे ते कसं प्यायचं कसं खाणार. हे बोललो मी ती जास्त लक्ष मॅच मध्ये आहे तिथे. आता डिवोर्स करते का लग्नाच्या आधी. थांब ना जरा. भूषणचा आणि मॅचचा 36चा. संडेला फायनल आहे ना. बाई बाई होणार. भाई सा थांबा मी पिळून खाते. काय असेल रस्त्यामध्ये काय ते मजा करू द्या खरंच. टिश्यू पेपर दे ना. टिश्यू पेपर दे. थांब आणि ते टिश्यू पेपर देतो. आता कुठेतरी बघितलं मी मशीनवर का कुठेतरी बघितलंय. वशी आतमध्ये आहे का वैभव टिश्यू पेपर बघ. थँक्यू सो मच अनएक्सपेक्टेड सरप्राईज. तू खाशील ना. पाक पण पिये. तुझ्यावर वेळ आली आता. जास्त बोलू नको. तिला एक दे. केळवण मला द्या.
तिला पाठवेल तो फोटोचे टेन्शन करू नको सगळे. तारखेला हळदीला आणि 12 तारखेला लग्नाला या सगळ्या फॅमिली बरोबर. ओके. नक्की. पत्रिका 4 फुचके नाही, एक दिवस लागेल वाचायला. सांगते ते सोन्याच्या घरी येतो. बाबुल की दुआ. नाटक न करू हा, उठली तर येणार. येस येस येस. चला बाय 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 बाय. चलो आरामात जा. आराम चल बाय बाय चलो बाय. बाय. ओके बाय. तर फायनली आता भूषण दादा आणि निकिता दिदी येऊन गेल्यात. खूप मस्त वाटलं, खूप दिवसांनी भेटलो त्या दोघांना पण. त्यांची पण थोडीशी लग्नाची गडबड होती म्हणून जास्त वेळ ते लोक पण थांबले नाही, तरी बराच वेळ थांबले दोघं पण. खूप छान वाटलं त्यांना भेटून, मस्त मजा केली, गप्पा मारल्या, तुम्ही बघितलंच असेल ब्लॉगमध्ये. तर फायनली झालं आहे त्यांचं आता केळवण आणि ते लोक गेले. तर चला आता ब्लॉगचं इथेच एंड करते. आणि ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की केळवणचं डेकोरेशन कसं झालं ते. आणि त्या दोघांना तर खूप आवडलं, म्हणजे ते सरप्राईजच होतं ॲक्च्युली, बट ते लोक खुश झाले, म्हणजे की छान केलं बोलत होते. तर तुम्ही पण कमेंट करून नक्की सांगा की कसं वाटलं तुम्हाला आम्ही केलेलं केळवण. चला तर भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, गुड नाईट. Hmm.